देवाच्या नावाला धन्यवाद. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला धन्यवाद. हालेलुया. माझं नाव पास्टर मार्टिन मोरे आणि परत एकदा मी येशूच्या नावात आपल्या प्रत्येकाचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हालेलुया. पहा, आज जे आपण वचन पाहणार आहोत प्रियानो, ते वचन आहे 1 पेत्र याचा 1 अध्याय आणि 13 पासून ते 21 वचनापर्यंत. हालेलुया. या वचनावर जाण्याच्या आधी आपण प्रार्थना करूया. आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माण करत्या माझ्या देवा, माझ्या वल्लभा, मी प्रार्थना करतो येशूच्या नावात. हे परमेश्वरा, या वचनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकांशी बोला प्रभू. या प्रभू आमच्यामध्ये, या पवित्र आत्मा आमच्यामध्ये, आम्हाला तुम्ही शिकवा प्रभू. तुमचं वचन आहे, सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधन मोकळं करेल. हो प्रभू, तर आज तुमच्या आत्म्याकडून तुम्ही आम्हाला सत्य प्रकट करा प्रभू. वचन ऐकण्यासाठी तत्पर कान, समजण्यासाठी शुद्ध हृदय द्या प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना केली नाही का? आमीन, आमीन, आमीन. हालेलुया. प्रियानो, आजचं वचन आम्हाला काय म्हणतं? 1 पेत्र याचा 1 अध्याय वचन 13 पासून काय म्हणतं आपण पाहूया. आणि वचनाचं टॉपिक आहे बायबल रमाबाई पंडित. ह्यामध्ये देवाचं वचन असं म्हणतं, ही आशा असल्यामुळे आचरण पवित्र ठेवावे. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. बायबल आम्हाला म्हणतं, पेत्र परमेश्वराच्या लोकांना, परमेश्वराच्या निवडलेल्या मंडळीला सांगत आहेत. देवाचं वचन म्हणतं, ही आशा असल्यामुळे आचरण पवित्र ठेवावे. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. परमेश्वरावर आशा ठेवणारा मनुष्य कधी लाजवला जात नाही. बायबल म्हणतं की परमेश्वरावर आशा ठेवणारा मनुष्य हा नवीन शक्ती संपादन पावेल असं वचन आहे. हालेलुया. ज्या प्रकारे गरुड आकाशामध्ये झेप घेतं प्रिया, त्या प्रकारे परमेश्वरावरती आशा ठेवणारा मनुष्य त्या गरुडाप्रमाणे या पृथ्वीवर हालेलुया आशीर्वादित होतो प्रिया. त्याच्या प्रत्येक योजना सिद्धीला जातात, त्याच्या प्रार्थना ऐकल्या जातात आणि परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करतो. हालेलुया, हालेलुया. आणि मग परमेश्वराचं वचन आम्हाला काय म्हणतं बघा. परमेश्वरावरती आशा असल्यामुळे आचरण पवित्र ठेवावे. हालेलुया. बघा, जर तुमची परमेश्वरावरती आशा आहे प्रियानो, तर बायबल आम्हाला असं शिकवतं की तुम्ही तुमचं आचरण पवित्र ठेवलं पाहिजे. कारण की ज्या वेळेला तुम्ही तुमचं आचरण पवित्र ठेवता, त्यावेळेला तुमची आशा पूर्ण केली जाते. हालेलुया. कारण की देवाचं वचन म्हणतं, येशू लवकर येणार आहे. आणि मग विश्वासणारा जो कोण व्यक्ती आहे, विश्वासणारा जो कोण व्यक्ती आहे, हालेलुया, त्याची आशा अशी असायला पाहिजे की ज्या दिवशी प्रभू येतील त्यावेळेला प्रभू माझी आठवण करतील आणि मी देखील प्रभू बरोबर स्वर्गामध्ये असावा. हालेलुया, हालेलुया. बघा, मंडळी रॅप्चर होणार आहे, लवकर मंडळी रॅप्चर होणार आहे. आणि बायबल आम्हाला असं म्हणतं, जे निवडलेले लोक आहेत, जे पवित्र लोक आहेत, जे धार्मिक लोक आहेत, जे परमेश्वराबरोबर योग्य चालतात, विश्वास योग्य चालतात, अशाच लोकांना प्रभू येशू नेण्यासाठी लवकर येत आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या रॅप्चर मध्ये तुम्ही असावं, यासाठी तुमची आशा परमेश्वरावरती असली पाहिजे. आणि त्याच बरोबर तुमचं आचरण हे पवित्र असणं फार गरजेचं आहे प्रिया. हालेलुया, हालेलुया. बायबल आम्हाला काय म्हणतं? लक्षपूर्वक आहे का? हे मंडळीसाठी पत्र आहे आणि बायबल आम्हाला म्हणतं आचरण पवित्र असायला पाहिजे. बघा, ख्रिस्तामध्ये चालत असताना पवित्रतेला फार महत्व आहे प्रिया. परमेश्वराचं वचन सांगतं की मी पवित्र आहे म्हणून तू पवित्र राहा. जर माझ्यात पवित्रता नसेल तर अजून
मला परमेश्वराची नीट ओळख झालेली नाही प्रिया. कारण पावित्रतेमध्ये शक्ती आणि सामर्थ्य आहे. जितके लोक पवित्र जीवन जगतात अशा प्रत्येकांमध्ये परमेश्वराचं सामर्थ्य कार्य करतं प्रिया. परमेश्वराचा अभिषेक उतरतो प्रियानो. परमेश्वर त्याला पवित्र आत्म्याने भरायला सुरुवात करतात प्रिया. बघा, दावीद राजा म्हणाला की माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. पण कुठलं पात्र पवित्र आत्म्याने भरेल, अभिषेकाने भरेल? जे पात्र शुद्ध आहे, पवित्र आहे आणि ज्यांच्या मधून पाप निघून गेलेलं. हालेलुया. त्याच पात्राला परमेश्वर आपल्या अभिषेकानं, आपल्या पवित्र सामर्थ्यानं भरायला चालू करतात प्रिया. हालेलुया. बायबल आम्हाला काय म्हणतं लक्ष देऊ नये का? म्हणून तुम्ही आपल्या मनाच्या कंबरा बांधून सावध असा. इथे वचन काय म्हणतं लक्ष देऊ नये का? ते तर म्हणतात म्हणून तुम्ही आपल्या मनाच्या कंबरा बांधून सावध असा. बघा, आमचा येशू आम्हाला नेण्यासाठी लवकर येणार आहेत आणि म्हणून आमची आशा पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, आमचं आचरण पवित्र असायला पाहिजे. हालेलुया. आणि त्याच बरोबर इथं वचन म्हणतं की तुम्ही आपल्या मनाच्या कंबरा बांधून सावध असा. हालेलुया. आम्ही आमच्या मनाची कंबर बांधणं फार गरजेचं. आता कंबर बांधणे याचा अर्थ काय प्रिया? जसं की मनुष्याला दोन पायावर नीट उभं राहण्यासाठी कंबरेची गरज आहे. आमची कंबर आम्हाला नीट उभं राहण्यासाठी स्टँड करते, आम्हाला स्थिर करते. त्याच प्रकारे ज्या वेळेला तुम्ही पावित्रतेमध्ये चालता, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालता, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालता, तर तुम्ही आपल्या मनाची कंबर बांधलेली आहे प्रिया. हालेलुया. बायबल काय म्हणतं पूर्ण लक्ष देऊ नये का? वचन म्हणतं तुम्ही आपल्या मनाची कंबर बांधून सावध असा. काय तुम्ही मनाची कंबर बांधलेली आहे का प्रिया? हालेलुया. कारण मन कुठेही बहकत. मन एक अशी गोष्ट आहे ती कुठेही बहकत प्रियानो. मग एखादी वस्तू असू दे, पैसा असू दे, हालेलुया, का चुकीच्या गोष्टी असू दे, तुमचं मन आज कुठं आहे? बायबल म्हणतं, येशूने म्हटले जिथं तुझं धन आहे तिथं तुझं मन पण असेल. पण माझं धन जर प्रभू येशू ख्रिस्त नसेल, तुमचं मन प्रियानो आज कुठं आहे? तुम्ही लक्ष द्या. हालेलुया. जसं की आदामानं ज्यावेळेला पाप केला आणि यहोवा परमेश्वर रोजच्या प्रमाणे त्याला भेटायला आले, त्यावेळेला देवाचं म्हणतं की आदाम परमेश्वराला दिसले नव्हते. तसं देवाच्या नेत्यापासून काही लपत नाही. पण देवाचं म्हणतं की आदाम हा देवाच्या समोर आला नव्हता आणि मग तो झाडाच्या पाठीमागे लपला होता. कारण का? त्यानं देवाची आज्ञा मोडली होती. आणि आज्ञा मोडणे ह्यालाच पाप म्हटलेलं आहे. एखादा मनुष्य ज्याला पाप करतो त्यावेळेला तो देवाच्या समोर येत नाही. हालेलुया. तो परमेश्वराच्या समक्षतेपासून लांब 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 पळतो प्रिया. आणि परमेश्वर म्हणाले की आदामा आहेस तू कोठे? हालेलुया. लक्ष देऊ नाही का? आज तोच परमेश्वर तुम्हाला सांगतो की तुम्ही कोठे आहात. तुमचं मन कुठं आहे? काय तुमचं मन परमेश्वराच्या नियमशास्त्रात आहे? काय तुमचं मन परमेश्वराच्या आत्मिक गोष्टीकडे आहे? काय तुमचं मन स्वर्गातल्या गोष्टीकडे आहे? काय तुमचं मन पवित्र आत्म्यासाठी उल्हासित आहे का? का तुमचं मन जगातल्या गोष्टीमध्ये अडकलेलं आहे? कारण बायबल आम्हाला एक स्पष्ट म्हणतं एका वचनामध्ये की प्रभू तुझा देव याच्यावरती पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने काय कर? तर बायबल म्हणतं प्रीती कर. प्रीती करणे याचाच अर्थ की देवाच्या आज्ञा पाळणं. आणि तुमच्या मनात, तुमच्या हृदयात देवाच्या आज्ञा असणं फार गरजेचं आहे. कारण की परमेश्वर म्हणतात की तू माझ्या आज्ञा आपल्या हृदय पटलावर कोरून ठेव. हालेलुया. आणि पुढे वचन म्हणतं
म्हणून तुम्ही आपल्या मनाच्या कमरा बांधून सावध असा आणि येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस जी कृपा तुम्हाला प्राप्त होणार तिची पूर्ण आशा धरा. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस जी कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. बघा, आता प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा समय जवळ आलेला आहे. बायबल आम्हाला सांगतो. आणि आता हा कृपेचा काळ आहे. आता जो आत्मा पश्चाताप करेल, येशूवर विश्वास ठेवील, आपलं पाप कबूल करेल, त्याच्यावर दया केली जाईल, त्याच्यावर कृपा केली जाईल, त्याच्या पापांची क्षमा केली. परमेश्वर त्याला आपल्या पवित्र आत्म्यानं भरेल. पण एखादा मनुष्य पश्चाताप करणार नाही, देवाला शरण येणार नाही, परमेश्वरावरती विश्वास ठेवणार नाही, कदाचित त्याचं तारण होणार नाही. पण जो आत्मा मुखानं कबूल करतो की येशू माझा देव आहे, येशू माझा प्रभू आहे, आणि तो ज्यावेळेला येशूच्या नावामध्ये गुडघा टेकतो, पश्चाताप करतो, देव त्याचं तारण करतो. प्रिया, हालेलुया. आणि बायबल आम्हाला म्हणतं हा कृपेचा काळ आहे. आता कृपा आहे, कृपा. कृपेच्या द्वारे तुम्ही तारले जाणार आहात. मोशेच्या काळामध्ये परमेश्वरानं नियमशास्त्र दिलं, आज्ञा दिल्या, कायदा दिला. जो कायद्यामध्ये राहील तो तारला जाईल. जो कायदा मोडेल, जो देवाची आज्ञा मोडेल, त्याला डायरेक्ट दंड आज्ञा होती, शिक्षा होती. हालेलुया. पण आता हा कृपेचा काळ आहे. आता जो मनुष्य येशूवर विश्वास ठेवील, हालेलुया, येशू त्याचा देव होईल, येशू त्याचा मालक होईल, येशू त्याचा तारणारा होईल, आणि येशू त्याच्या पापांची क्षमा करेल. हालेलुया. आनंदाची बातमी, येशू आमच्या पापासाठी मरण पावला, त्यांना गाडण्यात आलं, ते पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाले. हालेलुया. मरणावर विजय मिळवलेला परमेश्वर आहे हा एकटाच, बाकी कोण नाही. आणि मग बायबल आम्हाला काय म्हणतं की ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होणार आहेत, त्यावेळेला कृपा, जी कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे तिची पूर्ण आशा धरा. आज मंडळी ह्या गोष्टीकडे मंडळीचं लक्ष नाही. आज प्रत्येक मनुष्य चमत्कारासाठी येशूकडे जात आहे, आपल्या फायद्यासाठी, आपल्या कामासाठी, आपल्या स्वार्थासाठी येशूकडे येत आहे. हालेलुया. बघा, येशू हा फक्त चमत्कार करणारा किंवा आरोग्य देणारा इतकाच नव्हे, तर येशू हा तारण करणारा परमेश्वर आहे. येशू हा मुक्तीचा दाता आहे. येशू पाप हरण करणारा परमेश्वर आहे. तुमच्यातलं पाप काढून टाकणारा परमेश्वर आहे. तुम्हाला त्याच्या रक्तानं धुवणारा परमेश्वर आहे. तुमच्यावर कृपा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तुमच्या आत्म्याला पवित्र करून, निर्मळ करून, शुद्ध करून तुमच्या आत्म्याला स्वर्गापर्यंत नेणारा परमेश्वर म्हणजे येशू ख्रिस्त. हा सगळं जग मोक्षाच्या मागे लागलेलं आहे प्रियानो, पण मोक्ष हा फक्त येशू मध्ये. हालेलुया. आणि पुढे म्हणतो, आज्ञांकित मुले व्हा, आपल्या पूर्वीच्या अज्ञानपणातील हवास अनुरूप असे आपणास घडवू नका. बघा, जितक्यानेही येशूला प्रभू म्हटलेला आहे किंवा बाप्तिस्मा घेतलेला आहे, हालेलुया, देवाचं वचन म्हणतं की आता तुम्ही आज्ञांकित मुले व्हायला पाहिजे. याचा अर्थ काय? आज्ञा पाळणारी लेकरं. हालेलुया. तुमच्या तुम्ही प्रत्येकाने देवाचं वचन म्हणतं की आज्ञा पाळणं गरजेचं आहे. आणि वचन आहे, सर्व रक्षण वस्तूपेक्षा तू आपल्या हृदयाचं रक्षण कर. जर तुमच्या हृदयामध्ये देवाच्या आज्ञा असतील, देवाचा भय असेल, देवाचे नियम असेल, देवाचं वचन असेल, तर तुम्ही आपल्या हृदयाला जपलेलं आहे. हालेलुया. का म्हणतो देव, का म्हणतात परमेश्वर की तू सर्व रक्षण वस्तूपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर? कारण हृदयामधूनच जीवनाचा मार्ग निघतो प्रियानो. हृदयामधूनच जीवनाच्या नद्या वाहतात, बायबल म्हणतं. हालेलुया. आणि पुढे म्हणतं, तर ज्याने तुम्हास बोलावले आहे तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वर्तणुकीत पवित्र व्हा. बघा, देवाचं वचन म्हणतं आज्ञांकित मुले व्हा. पुढे वचन म्हणतं, पूर्वीच्या अज्ञानपणातील हवास
अनुरूप असे आपणास घडवू नका. जसं तुम्ही येशू मध्ये येण्याच्या आधी वागत होता, बोलत होता, चालत होता, तुमचं आचरण अपवित्र होतं, तुमचं बोलणं अपवित्र होतं, वागणं अपवित्र होतं, मुखामध्ये कदाचित शिव्या असतील, निंदा असेल, चाडी असेल, चुगली असेल, कपट असेल, द्वेष असेल, हालेलुया, तर आता तुम्ही हे सगळं काय आपल्यामधून काढणं गरजेचं आणि शुद्ध आणि पवित्र असं स्वतःला सादर करणं फार गरजेचं आहे. तुम्ही प्रभू येशू मध्ये आल्यानंतर नवीन होणं फार गरजेचं आहे प्रियानो. कारण बायबल आम्हाला म्हणतं, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. हालेलुया. नवीन होणं फार गरजेचं आहे. येशूच्या रक्तानं धुतलं पाहिजे तुम्ही. येशूच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होते, आम्हाला आमच्या पापांची शुद्धता केली जाते. मग त्या रक्ताच्या द्वारे तुम्ही शुद्ध आणि पवित्र केले पाहिजे. हालेलुया. आणि येशूचं रक्तच आहे जे तुम्हाला नीतिमत्वता प्राप्त करून देतं प्रियानो. हालेलुया. आणि पुढे म्हणतं, तर ज्याने तुम्हास बोलावले आहे तो जसा पवित्र आहे तसे तुम्हीही आपल्या सर्व वर्तणुकीत पवित्र व्हा. बघा, परमेश्वर आम्हाला सांगत आहेत की ज्याने तुम्हाला बोलावलेला आहे तो जसा पवित्र आहे. बघा, ज्या परमेश्वराची आम्ही सेवा नित्य करतो, आराधना करतो, सेवा करतो, साक्ष देतो, प्रार्थना करतो, ज्याच्या नावात आम्ही उपवास पकडतो, गुडघे टेकतो रात्रंदिवस, ज्यांचं वचन आम्ही मनन करतो, तो परमेश्वर कसा आहे? तो परमेश्वर पवित्र आहे. हालेलुया. पवित्र आहे. देव खूप पवित्र आहे. बायबल म्हणतं, पवित्र 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 सैन्यांचा यहोवा परमेश्वर पवित्र. मग परमेश्वर जर पवित्र आहे तर त्या परमेश्वरानं आम्हाला कॉलिंग केलेलं आहे. तर वचन म्हणतं, तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वर्तणुकीत पवित्र व्हा. सर्व वर्तणुकीमध्ये पवित्र होणं फार गरजेचं आहे. माझ्यामध्ये प्रीती यायला पाहिजे, माझ्यामध्ये शांती यायला पाहिजे, क्षमा यायला पाहिजे, दया यायला पाहिजे. हालेलुया. मी एकमेकांना समजून घेणारा मनुष्य व्हायला पाहिजे. आणि माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या वागण्यामध्ये, माझ्या ऐकण्यामध्ये, माझ्या चिंतण्यामध्ये, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्रता असायला पाहिजे. तर देव माझा परमेश्वर आहे, देव माझा पिता आहे आणि मी परमेश्वराचे लेकरू आहे, नाही तर नाही. हालेलुया. पुढे आम्हाला असं बायबल म्हणतं, आणि जो बाप पक्षपाता वाचून प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे न्याय ठरवतो, त्याचे नाव जर तुम्ही घेतात तर आपल्या प्रवासाच्या काळामध्ये भिवून वागा. बघा बायबल काय म्हणतो, जो बाप पक्षपाता वाचून प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे न्याय ठरवणारा देव आहे. येशू फक्त तारणारा नाहीये, तर आता जो येशू येणार आहे ना, तो न्याय करायला येणार, न्यायाधीश आहे. आणि म्हणून वचन म्हणतं, जो बाप पक्षपाता वाचून प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे न्याय ठरवतो. आता परमेश्वर जो न्याय ठरवणार आहे तो पक्षपाता वाचून, पक्षपाता वाचून म्हणजे तिथं कोणाची गय केली जाणार नाही. जो विश्वासू असेल, जो पवित्र असेल त्याला स्वर्गामध्ये घेतलं जाईल. ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये असेल तो स्वर्गामध्ये घेतला जाईल. पण ज्याच्यामध्ये पाप आहे, अन्याय आहे, हालेलुया, तो मनुष्य नरकात टाकला जाईल, असं पवित्र शास्त्र आम्हाला म्हणतं. आणि पुढे बायबल आम्हाला काय म्हणतं बघा, प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे न्याय ठरवणारा देव आहे. येशू हा प्रत्येकाच्या कर्मानुसार न्याय ठरवायला येणार आहे. न्यायाच्या दिवशी न्याय ठरवलं जाणार आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार. म्हणून तुमची कर्म पवित्र पाहिजे, तुमचं वागणं चांगलं पाहिजे, तुमचं बोलणं चांगलं पाहिजे, मिठासारखं रुचकर. एखाद्याला बोलत असताना सुद्धा असं वाटलं पाहिजे की खरंच ह्याच्यामध्ये परमेश्वर आहे, देवाचं भय आहे, देवाची प्रीती आहे. हालेलुया. बायबल आम्हाला काय म्हणतं, ऐकत असता, बोलत असता, चालत असता तुमच्या सर्व वर्तणुकीमध्ये पवित्रता आली पाहिजे. येशूचा स्वभाव आला पाहिजे. अहंकार नको, मीपणा नको, गर्व नको, थोडस खमीर पूर्ण गोळ्याला फुगवते. बायबल आम्हाला म्हणतो तुमच्यामध्ये प्रीती, शांती, क्षमा, लीनता, नम्रता आली पाहिजे. कारण तो दीनांवर कृपा करणारा देव आहे आणि गर्विष्ठांचा विरोध करणारा परमेश्वर आहे. पुढे बायबल आम्हाला काय म्हणतो, कारण हे तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या वाड वडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ वर्तणुकीपासून तुम्हाला सोने व रुपये अशा नाशवंत वस्तूंनी विकत घेतले नाही,
तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हास विकत घेतले आहे. हालेलुया. तर बायबल आम्हाला म्हणतं नाशवंत वस्तूंनी नाही, आम्हाला बायबल म्हणतं नाशवंत वस्तूंनी विकत घेतलं नाही, तर येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे, निष्कलंक कोकरा आहे, त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलेला आहे. आमचा अधिकार फक्त येशूच्या रक्ताचा आहे. मग येशूने जर आमच्यासाठी रक्त वाहिलेलं आहे तर आम्ही पापच करावं का प्रिया? हालेलुया. नाही. जर येशू आमच्या पापासाठी मरण पावलेले आहेत, येशूने आमच्या पापासाठी रक्त वाहिलेलं आहे, तर आमचं कर्तव्य आहे की आता इथून पुढे आम्ही पाप न करता पवित्र जीवन जगावं आणि येशूच्या मार्गात चालावं. जो शेवटपर्यंत टिकून राहतो तो तारला जातो असं वचन. पण जो टिकून राहणार नाही, जो मधीच प्रभूला सोडून पाप करेल, तो आत्मा मरेल. हालेलुया. आणि पुढे बायबल आम्हाला म्हणतं ते पूर्व ज्ञान जगाचा पाया घालण्यापूर्वी झाले होते, परंतु तो या शेवटच्या काळामध्ये तुम्हासाठी प्रकट झाला. ते तुम्ही त्याच्या द्वारे देवावर, ज्याने त्याला मेलेल्यांमधून उठवले व त्याला गौरव दिले, त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहात, म्हणून तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. बघा, येशूला परमेश्वराने या शेवटल्या काळामध्ये तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठवले. हालेलुया. आणि बायबल म्हणतं की पित्याने त्याला मेलेल्यातून उठवलं. जसं येशू उठवला गेले ना, तसं तुम्ही आणि मी उठवले जाणार आहे येशू मध्ये जर असलो तर. आणि जे जिवंत राहतील ते रॅप्चर केले जातील. जर कदाचित आजच्या रात्री येशू येतील, रॅप्चर होईल, तुम्ही त्या योग्यतेचा असाल तर तुम्ही रॅप्चर केले जाल, पवित्र असाल रॅप्चर केले जाल, नाही तर नाही. प्रियानो, बायबल आम्हाला म्हणतो प्रत्येकाचा न्याय प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे करणारा मी परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून तुमचा न्याय होऊ नये, तुम्ही नरकामध्ये पडू नये. हालेलुया. तर तुम्ही आशा ठेवावी की येशू ज्यावेळेला येतील त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मी देखील येशू बरोबर अनंत काळामध्ये तुमच्या बरोबर राहावं. हालेलुया. हालेलुया. बघा, आजचं वचन खूप पवित्र आहे प्रियानो. आजचं वचन खूप महान आहे, जे परमेश्वर आमच्या साठी पाठवत आहेत. देवाची इच्छा आहे की ह्या वचनाप्रमाणे तुम्ही आणि मी आचरण पवित्र करावं, परमेश्वराला आवडेल असं जीवन जगावं. आमचं वागणं, आमचं बोलणं, हालेलुया, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं भय धरून आम्ही चाललो. हालेलुया. आशा करतो की ह्या वचनाच्या द्वारे नक्कीच परमेश्वराचा आत्मा तुमची गाठ भेट घेतली असेल. देव तुम्हा प्रत्येकाशी या वचनाच्या द्वारे बोलले असतील. हालेलुया. नक्कीच माझा विश्वास आहे की हे वचन तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करेल. हालेलुया. देव सर्व लेकरांना आशीर्वादित करू येशूच्या महान नावामध्ये. आमेन. आमेन.